हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरति वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुधिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपदमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. परिस्थिती कमी मरुत्ताले यज्ञ जाऊन वरलेले भांगर बरलेले भांगरा आयदन बरलेले दक्षिण ते भांगरा नाण्य पुरे घेऊन येऊन तू राजसूय शिवमेध याग सकड करी म्हणून सांगून वेद व्यासाने युधिष्ठिरा सांगितलं ते काणी पडेला. आता कृष्ण युधिष्ठिराला सांगत काही पळे आणखी तुका इतले सकड समाधान सांगले दुड्ड कई दुखून दुड्डत मग ताक समीत वेदव्यासान समाधान सांगले जाल्यार तू आणखी राहुग्रहण जावचो सूर्यशी तोंड तुगेले कांतीहीन जावनूच तुगेले मनांत आणखी खिन्नतस म्हणून सांगून कळता. इतकं तोश करता पळय केन्नाय उडगास करी कितके तू समची धर्म म्हळ्यार कसो म्हण अर्थ करून घेतल्यार मात्र तुका मोक्ष की मेळचे. जेव्हा आता मोक्षा विषयू नाका म्हण जाल्यार सगळो दिसो संदेह करून बसल्यार संशयात्मा विनश्यती म्हणटात न्हय तशी पळय तू सगळो दीस संदेह तुका धर्माविषयी भीष्मान सांगले वेदव्यासान कसं करूं म्हण सांगले आनी तुगेले तोंडार हरुश येनी म्हण जाल्यार निज्जावन कसं न्ही म्हण म्हळ्यार तू लेख पुनश्च पुरो शत्रुंक पूरे जय पावला हावा म्हणून ना कथम शत्रुम शरीरम आत्मनो नावा बुद्धी असे तुगेले आंगान तू कितले की शत्रू आसाची हाव मेगेले म्हणलेले आनी म्हाका म्हणलेले हे पुरे शत्रूची आमकां देवाला वच्चा हे पुरे शत्रूची हे नाश करनाशी तू बायची शत्रू नाश केला म्हणून मात्र आलोचन करता. सुरवेक तुगेल मनान तू शत्रूंक तू नाश करून घेतले म्हणजे जाल्यार हे किन्नत आनी तुगेल मनान तू आसना म्हणून सांगून धर्मराय सांगता. तुगेले भितर सुचे शत्रुल विषयी तुका आनी कळ्ळी तुका एक वृत्रासुराल इंद्राल काणी गोतस्वे पळय विश्वरूप म्हणल्याक इंद्राक सुरवेक बृहस्पती गुरु जावन आशिल्लो ताणें एक बृहस्पतीन आसतना येतना उठान रब्बनी बृहस्पती को पयलो तो तैची अंतर्धान जालो. गुरु नातिल्ले तेन्ना इंद्रा सलसाचे सुलभ म्हणून राक्षसान पुरे उपाय करतना नारदाका कळ्ळे. नारदान येवन इंद्राक म्हणलें तुका गुरु नानातले कश्ट आस तू एक गुरु करून घेवका कोणा करचे म्हणटना त्वष्ट्रा म्हणल्यार लेखलो आदित्यो तागेले पूत विश्वरूप म्हणलो तिनी माती ताका गुरु करून घे म्हण म्हणले जायत म्हणून गुरु करून घेतला इंद्रान. जाल्यार ते विश्वरूपाले अम्मा आनो द्वादश आदित्यान तू लेखलो त्वष्ट्रा जाल्यार अम्मा ती दानव संतानाची तश जावन ताका तागेले मावळ्या वयर मस्त प्रिती ताणें ती मावळ्यांक आहुती दिवचे सुरू केले. इंद्र बैसून पळयता आहुती दितना विश्वरूपान तो तागेले तरपीच्यांक म्हळ्यार 4 देवतेंक दितना मध्ये एक दानवाल तोंड येवन आहुती घेता वापस एक 2 देवते येतना तिनी तोंड दानवाल ते इंद्राक कळता निमगे तो विश्वरूपालेगी कुडले मना मुच्छून विश्वरूपान कसल सांगता जाल्यार इंद्र तागेले तीन माती ताका विश्वरूपाक तागेले वज्रायुधान कातोरान घालता. ब्रह्महत्या दोश येता इंद्राक. इंद्र त्या ब्रह्महत्या दोष पळय सूर्यपंताचे विश्वरूपा मारतनाचे ब्रह्महत्या दोष बैल मनशांक रुक्काक भुंयक न्हंयक पुरे वांटून दिवची पडटा. ती पुरे काणी तुमकां गोत्तस मस्त पंत येयला भागवतांतू येयला मागीर महाभारतांतू येयला ही काणी तशें जावन वापस ती काणी विस्तार जावन सांगू बैसना कडेरी त्वष्टा कोप येयले मिगेले पुत्ता मारली नवे हाका बुद्धी शिकोवका म्हणून एक यज्ञ केले. यज्ञ करून तांत दुखून आहुती दिवन इंद्रा मारच्यो तसलो
चेरडू जाव एक इंद्रा मारची तसले एक शक्ती येऊ का म्हणून सांगून ताणे आहुती दित दितन वृत्रासुर प्रकट जाता यज्ञादकून होड देहाच्या वृत्रासुर जल्लरी त्वष्टालनी मळरी त्या आजी निमती येईल दिकून यज्ञा निमती ಸ್ವಲ್ಪ तಕ್ಕ सात्विक गुण असता तಕ್ಕ चांग विचारू असता तಕ್ಕ परमात्मा मळ्या कसा म्हणून गोत असता कडेरी मागिरी वृत्रासुर इलो वृत्रासुर साधारण ताणे पुरे वश करून घेतले तगेल वश करून घेतले पुरे वृत्रासुरानं कंचे पंचभूतात्मक तत्वदोर सकडी कडेर म्हणताना एक्का दुखून एक्का म्हळ्यारी पृथ्वी प्रवेश केले तैदून आकाशा प्रवेश केले म्हळ्यारी पृथ्वींत प्रवेश केले कुडले इंद्रानं वज्रायुध प्रयोग करताना तो कसं करता म्हळ्यारी उदका भितर प्रवेश करता मागीर उदका दुखून तै वज्रायुध प्रयोग करताना तेजस आणतो तशी म्हळ्यार पृथ्वी आपत अशी पंचभूतांत ಇವತ್ತು म्हणलेके पंचभूतांत एका दुखून एक्का कडेर म्हणताना इंद्राल शरीरांतू प्रवेश करता कडेरी इंद्राक कळता मिगेल शरीरांत वयला जाल्यार इंद्रू कसलेची चिंत करनाक तगेले शरीर वृत्रासुराक मारका म्हूण म्हणलेले कत्र हटान तगेले शरीर तो वज्रायुधान समार करून घेता म्हळ्यार अदृश्य रुपार आशिल्ले वृत्रासुराक अदृश्य जावन आशिल्ले वज्रायुधान मारता तो जाल्यार इंद्राक कसले जायना देवतेंक गेले सकड तागेला ऋषींक गेले पुरे ताका अनुग्रह आशिल्ले देखून जाल्यार इंद्रू तागेल भितर असूचे शत्रू मारचे कत्र तागेल वैरी ताणें वज्रायुध प्रयोग करून घेनिमे तशीची तुवय धर्मराया तुगेल मन आसूचे शत्रूक सुरवेक तू नाश करी मागीर पुरे समजता म्हणून कृष्ण उपदेश दिता त्या उपदेश ऐकता धर्मरायो जाल्यार मागीर वापस सांगता म्हळ्यार धर्मराया दोन नमनेचे व्याधेस देहा एक मना एक म्हणून विविधो जायते व्याधी शारीरो मानसस्तता जाल्यार शारीरिक आणि मानसिक व्याधी म्हणस ताका एक शारीरिक व्याधी शारीरिक जावन कसं न्ही तापो दुखी कसले होड कांय नज हाका पुरे व्याधी म्हळ्यार मनांत भितर दुःख जतर आसता पळय डिप्रेशन टेंशन ह्या पुरे आधी म्हणून घेता कळवा जाल्यार ताका दोन्हीकय परस्पर सहयोग आसा म्हळ्यार एका एक संबंध आसा ताका इते म्हळ्यार पळय शारीरिक जावन व्याधी कोणा आस ते दीर्घकालीक न्ही जाल्ली म्हूण जाल्यार आपापी मेंटली डिप्रेस्ड जाताची त्याची मेंटल डिप्रेशना निमती टेंशना निमती शारीरिक व्याधी येता एका एक संबंध आसा परस्पर सहयोग ना अशी आदी व्याधी जावची म्हूण ना म्हण तशी शरीरे जायते व्याधी शारीरः स निगद्यते मानसे जायते व्याधी मानसस्तु निगद्यते म्हळ्यार शरीर जावच्याक शारीरिक व्याधी म्हळ्यार मानसिक व्याधीक आधी म्हणून म्हणटाचे आता शरीराचे विशय सांगता शीत उष्ण वायू जवो कफ पित्त वात हे शरीराचे धर्म शरीरांत ते तिनी शीत हे कफ पित्त वात आस पळय तिनी समान स्थितीर आसतना तो निरोगी म्हणून घेता कळवे तेंची यांची रिती सात्विक राजसिक तामसिक गुण हे आत्माक कारण त्या देहाक जाल्यार हे आत्मा संबंधित हे तिनी गुण समान जावन आस म्हणजे तो मनशाला मन स्वस्थ आस म्हण जाता तशी आता सत्वरजतमो गुणांत खंयचेय एक गुण चड जावं एक गुण न्यून जाले म्हण जाल्यार कसले निमती आमगेले का अकर्म कसं जतर असं ते आम्ही मनावर का कसं निमती जत्ता मनावर घेऊन सात्विक गुणा उणी जला दिकून आम्ही कसं की क्रूर काम करताचे म्हण जाल्यार आम्ही तेदना मना समाधान करून आमगेल मन सात्विकते दिकड वच्चे तशी कोरका तशी केल्या मात्र मनुष्य स्वस्थ असता मनान कळलं तू तशी नाही पळय तू आता केदनाय एक ज्ञानी मनशाला निमगी तो म्हणटा जावन गेले पुळ्ळे कसले काणू प्रयचन ना त्याच्या ते पुळ्ळे कसं की दुःख आणि स्मरण कोरका म्हणून ना तेंची तू पळय ज्ञानी नाही वे तू धर्मिष्ठ नाही वे तू जाल्यार आत्ता कसला या म्हणटा मोहा पडला तू आत्ता ही दुःखीची पुळ्ळे दुःख स्मरण करून आताचे दुःख आताही तू दुःख भोगतर आस
पुळ्ळी जावन गेल्ले आतांच कसं म्हण पळोवया म्हण म्हळें विशया कसले चिंते ना तुका तुगेलो स्वभावूय हेच की तूं कसं की समालोचना करना नशी करता की म्हाका कसलें कळना आतां तूं पळोवचें गेल्यार तुगेल निमती कसं की तांकां जाल्लें वायट म्हणल्यार तशें तांगेल निमती तूं कसं कसं जाला विसरलो की द्रौपदी राज्यसभेत हाडून हाडलें विसरलो की तिगेलें वस्त्रापहरण केल्लें विसरलो की कपटद्यूत खेळ न्हू तुमकां 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास करूं पेटयले ते 12 वर्ष पर्यंत कितले कश्ट भोगलीची ते अज्ञातवासा आसतना हांकां मेळूं नजे म्हणून तुमी कितले कश्ट भोगलींची नाका ते जटासुरान सैंधवान द्रौपदी कितली बाद दिल्ले तांणी कितली तुमकां बाद दिल्ले जावो आनीक दुर्योधनाक सोडवाचे खातीर चित्रसेन गंधर्वल युद्ध करून दुर्योधना वांचयले तेन्नाय काही ताणें एक तुमकां कृतज्ञता सांगली वे ना कसो म्हणालो तो राय जल्लेल्याक रायाक कश्ट आसतना वांचोवचें प्रजेंगेल काम म्हणालो नवे ताणें कसले एक चांग प्रतिक्रिया दिल्ली वे तुमकां आमगेल भावंड पांडव तुमी आमकां मस्त सहाय केल्लें म्हणजे सांगलें वे ना तुमगेलें कर्तव्य तें म्हणून तो एक सारोन सोडल्या बरी उलोवन चमकल न्हू तो अज्ञातवास आसतना विराट रायाला न म्हण तूं किचकान द्रौपदीक पांयान मस्तिलेलें विसरलो वे भीष्म द्रोणाल ಒಟ್ಟು तूं युद्ध केलेलें मांद्र तुगेले दोळे रास जाल्यार तुगेलें मानसीक दुख्ख तुका उडगासस की तशें न्हू सुरवेक तूं तुगेलें मना ಒಟ್ಟು युद्ध करी पुळ्ळी स्मरण सोडी म्हणून मना सांग आनी आत्त कसल कोरका तें करी वर्णाश्रम धर्मा प्रकार क्षत्रीय जावन आशिल्लें देखून तूं मन वश करून घे परब्रह्माल वैरी मन लीन करी आत्मसाक्षात्कार करून घे आनी मनान कोरका जाल्लें युद्धान तूं शरसंधान करूं ना मनान करची युद्धाक शस्त्र धरका म्हूण ना तुगेल्या आत्मबलानची तूं तें युद्ध कोरका युद्ध कोरून फलितांश पावका नानतल्यार तुगेलें हें मानसीक दुख्ख चड जाल्लें तें दुख्ख मिक्कून सुकारसची कशी म्हूण तूं युद्ध करना नतल्यार मनान तुगेलें अवस्थ मात्र सांगू जायना कळ्ळें तशें न्हू सुरवेक तुगेल निमती कसलें जायना देवाल निमतीची प्राणी मात्राचे उत्पत्ती स्थिती लय तिन्नी देवाल अधीन म्हणल्याक हांव एकलो निमित्त मात्र म्हणल्याक मन गट्टी करी राज्यभार करी म्हूण म्हणटरस ममता त्याग कोरका म्हूण आनी कृष्ण कामगीता म्हूण सांगून ताका सांगता पळय आतां तूं हे तुका मेळलेलें राज्य कोश परित्याग करता म्हणटा हे बाह्य द्रव्य म्हणटाचे हे केल्ले कुळ्ळे तूं सुखार आसता वे कोण सुखार आसता म्हळ्यार आत्मज्ञानी मात्र सुखार आसता तूं शारिरीक सूख त्याग करून मनान त्याच विशीं उडगास केल्ली म्हळ्यार तूं सूख भोगतरस म्हूण सांगू जायना तशी आतां केलो जनांक भायरच्यान पुरे त्याग करताचे केलो संन्यासी म्हणून सांगून घेवन भोंवतलो आसताचे भायरच्यान आमी विशयोपभोग पुराय त्याग केला म्हणटा जाल्यार मनान अयो आमी तें सोडली न्हय तें आशिल्लें जाल्यार कितलें लायक आशिल्लें कोणाय एक म्हणून बायलां नोट आशिल्लें पळय कुळ्ळें हांव बायलो चेडूं संवसारू नाका म्हूण सांगून संन्यास घेतली न्हय तांणी कितलें सुखार आसता पळय असल पुरे आयली म्हूण जाल्यार तूं सुखार आस म्हूण वे संन्यास घेतला पुराय सोडलेलें जन वना चमकल जन सुखार आसताची म्हाका दुख्ख सोडलेलें ना म्हूण तुगेलें मना येतरस न्हय वना आशिल्लें जन पुरे सुखार आसता म्हूण लेक लाव तुवें म्हूण न्ही तो सांगतरस नाना रितीरी तो कृष्ण युधिष्ठिराक बुद्धी सांगता पळय केलो जन अरण्यांत वास करनासताचे अरण्यांत फलमुलादी मेळ्ळेले तेंच खावन जीवन करतर आसताचे तसल मनशाक पक्कनी द्रव्या वैरी आशी आयल्या म्हूण जाल्यार तोवय मृत्यू लोका वापस जन्मा येवच्या तयार जालो म्हणून लेक तशें जावन हें मिगेलें हें हांव केल्लेलें हें म्हाका जाय आशिल्लें हें हांव म्हूण सकून अभिमान ममते ममकारू पुरे कोण दवरला पळय तांकां केन्नाय कश्ट चुकील ना अमृतत्व प्राप्त जावचेक केवल म्हळ्यार अमृतत्व म्हळ्यार मोक्ष प्राप्त जावंक जाल्यार केवल कंदमूल फल खावन रन्ना राबलें म्हूण म्हळ्यार जायना रानांतू राबोवची अरण्यांतू राबोवची
हें मिगेलें हें हांव केल्लेलें हें पुरे मनान तें चकनज तशें मात्र अमृतत्व म्हळ्यार मोक्ष मेळटा म्हूण सांगतरस हें पुरेय सांगून पळय एक तुका आशे विशयी सांगता हाका कामगीते म्हूण म्हणटात. हांव हे विशय पुरे तुका सांगता. कितले की फुडले ज्ञानीन सांगिल्ले तुका वपास सांगता म्हूण. ती आशी म्हणलेलस पळय सांगतकय खंयचेय प्राणीक जावो म्हाका सोडू जायना कळ्ळें. खंयचेय प्राणी निर्मम जावन आसच्याक साध्य ना. तांतूय एक वेळ ध्यान एक वेळ योग ह्या पळय करना नशी म्हाका गेलवता म्हाका म्हळ्यार तें कोण सांगतरस आशी सांगतरस न्हय. आशे गेलवत म्हूण लेखल्यार फटिची म्हूण. आशे गेलवची तितलें सुलभ ना. आनीक कसं म्हळ्यार वेदांताचें अध्ययन करून अनेकानेक साधन करून आशी त्याग करता म्हणून म्हळ्यार म्हाका त्याग करता म्हूण लेखिल्ले जन खंयचे वेळा वपास त्या आशेक वश जाताचे म्हूण सांगूं जायना. अनेक कसं म्हळ्यार केलव जन भारी धैर्यारी सर्व आशा आमी त्याग करताची म्हूण प्रयत्न करताची जाल्यार तसलेय जनाले मना भितर हांव केदना रिगता केदना तांगेले मनान तो हांव येता हें सांगच्याक जायना. ही ताका म्हळ्यार आशी म्हळ्यार देहांतर्गत मनांतर्गत जावन आशिल्ले विशय म्हळ्यार तांणी विसरताची. ಕೆಲವು ಪಂತ ಕಠಿಣ ವ್ರತ ತಪಸ್ಸು सकड कोरन अशें दुखून मुक्त जावच्या प्रयत्न केला री हांव तांकांय सोणवत म्हूण सांगूं जायना. विश्वामित्राल काणी उडगस केले जाल्ले हांगा कळ्ळें. तशी तो सांगता कोणेय जावतो कितलो पंडीत जावो कितलो ज्ञानी जावो मोक्ष मेळका म्हूण सांगून आश निवारण करूंक प्रयत्न करतकी आश निग्रह करूं प्रयत्न करतकी तसलेय जनाक केदना हांव मिगेल वश करून घेता म्हणून गोतना म्हणून तो सांगता जाल्यार आंगेक आमकां संशय येता. मोक्ष जावका म्हूण लेखल्यार तेवय एक आसक्ती जल न्हय ते येवेतवे तेवय चुकीना म्हळ्यार ना. मोक्ष जावका म्हूण आश करचेच पळय तांतू कसलेय चुकीना. ही त्या म्हळ्यार प्राणी धर्म तो मनुष्य जावन जन्म आयिल्ले नंतर कडेर पावका जाल्यार जागो मोक्ष आमगेलो जागो आमकां मेळका म्हूण लेखल्यार तांतू कसले आश ना. विंगडाल मेळका आनी अशें जावका तशें जावका म्हूण आनी मनुष्य जावन जन्मा येवचे देवा पावचे खातीरच म्हणटा मोक्ष म्हळ्यार देवा पावचे ताजे खातीर आश केल्यार कसलेय एक चुकीना तांतू म्हूण सांगता आसा. तेश जावन युधिष्ठिरा तूं दक्षिणा बहुदक्षिणायुक्त जावन म्हळ्यार अनेक जन गोदान भूदान दक्षिणा सकड धन दिवचे तसले अश्वमेध याग करी मात्र न्हय विंगड यज्ञ करी सर्व देवतेंक तृप्ती पावय. युद्ध केल्ले मिगेले बंद बांधव मेल्लीची मिगेल भावंड मेल्लीची म्हणून सगळो दीस हेंची दुख्ख करची नाका. तूं कितलेय दुख्ख करी रणरंगांत मेल्लेले जन वापस तुगेलो येता म्हूण लेखला बाय ना न्हय. तशें जावन यज्ञ याग करी इहलोकांतूय परलोकांतूय तुका मस्त कीर्ती मेळटा. मात्र न्हय यज्ञ यागा निमती तूं कसं की आतां पाप केला म्हूण लेखता पळय ते पापय नाश जाता म्हूण सांगता युधिष्ठिराक कृष्ण सांत्वन करता. ताजे नंतर व्यास देवस्थान म्हळेल ऋषी नारद म्हळेल देवर्षी भीमसेनु नकुलु द्रौपदी सहदेवु अर्जुनु अनेकानेक श्रेष्ठ राय शास्त्र गोत आशिल्ले तसले ब्राह्मण आनी पुराय जन एकल्या मागशी एकले युधिष्ठिराक चंग उत्तर सांगून सांत्वन करता पळय त्या वेळार युधिष्ठिराल मनान तुल कळंक पुराय गेल्ली की दुख्ख पुराय गेल्ली की मिगेल बंधूंक हांव मारले हांव केल्ले मिगेल निमती जाल्ले ह्या पुरे भावने गेल्ली. मागीर युधिष्ठिरू देवतेंक ब्राह्मणांक पुराय सत्कार करता पूजा करता. तांणी सांगिल्ले प्रकार सर्व बंधूंक कोण मेल्ल्यांचे पळय ते सर्व बंधूले प्रेत कार्य करता. कशी यथायुक्त जावन कशी प्रेत कार्य कोरका म्हणून शास्त्रांत सांगला पळय तशी मागीर राज्याभिषिक्त जाता. समुद्र पर्यंत म्हळ्यार समुद्र पर्यंत भूमी म्हळ्यार सगळे भूमंडल राय जावन आळशिता म्हणस मागीर ते ऋषी मुनींक पुराय सांगतकय तुम्ही ज्ञानवृद्ध वयोवृद्ध मुनिश्रेष्ठ म्हाका तुमी मस्त सांत्वन केला. आतां मिगेल मना कसले दुख्ख ना कसले कळंक ना हांव केलेले कसले भावन ना म्हाका. आतां
तुम्ही सांगल्यावरी व्यासान सांगल्यावरी हिमवत पर्वताचे प्रदेश आशिल्ले सर्व संपत घेऊन येता याग करता मग त्या आजी निमती त्या संपता निमतीची यज्ञ याग करता तशी आता तुम्ही पुरे मेगेल वटू येऊ का हिमवत पर्वतात प्रदेशाक त्या खैयस पळय ऐश्वर्य कृष्णान सांगला थंय वचून आम्ही त्या पुरे ऐश्वर्य घेऊन हांगा यज्ञशालेक हाडया म्हूण म्हणटा पुराय जन मेगेल वटू येयाची तुमी येयल्यार म्हाकाय भारी संतोष जाता आनी वच्चे यात्रा ही खुशी जाता ही ताका म्हळ्यार ती यात्रा हिमवत पर्वत यात्राच पळय भारी श्रेष्ठ यात्रा की अनेकानेक आश्चर्य जावचे तसले प्रदेशस काही अनेकानेक पवित्र प्रदेशस काही कितलीकी सकडी देवांक गेल सान्निध्य सुत तसले गांव असच काही म्हूण सकड सांगतो तो कडेरी मागिरी अपरक्रिया कोणाले करून जायनाशिल्ले भिष्माला अपरक्रिया केले कर्णाक कोरका आशिल्ले कर्णाक मागीर कोण कोण करू श्रेष्ठ त्या हानी प्रे गेल्लेत न्हय कोण कौरव पुराय जनाला और्ध्वदैहिक क्रिये केल्ले अपरक्रिये म्हणटाची ब्राह्मणांक दान दिल्ले आनी ब्राह्मणांक अपार धन दान म्हणलेले जागीर अपार धन दिले आनी हस्तिनापटणांत चमकलो थंय धृतराष्ट्राक भारी समाधान करता तागेले भावंडांगेल वटू धर्मान राज्यभार करता कडेरी कृष्ण अर्जुनाले लागी द्वारके वच्चे विशय म्हळ्यार तो मस्त काळ हांगा राबला पळय आतां कृष्णाकनी अर्जुना भारी प्रीत न्हू तांणी नरनारायण न्हय भारी संतोशारी तांणी भोंवतोर शिलकी सुತ್ತमुत्त ते हस्तिनावतीन तूं कितले सकडी चंद प्रदेश आस कितले सकडी सरोवर आस कितले उद्यानवन आस थंय पुरे कृष्ण आनी अर्जुन वटू वच्चे वटू भोंवचे संतोशार जीवन करता आशिल्लीची थंय वचून बैसून युद्धा विशयी उलोवचे येद्दोळ जल्लेले विशयी उलोवचे तशी तत्तवळी इंद्रप्रस्थात वतली की आतां तांणी हस्तिनावती आसत न्हय तांगेल फुडली राजधानी पळय इंद्रप्रस्थ थंय वच्चे थंय सुधर्मा सभस न्हय तांकां म्हूण सांगून कृष्णान निर्माण करून दिलेले थंय बसचे थंय बैसून पुळपुरे विशय उलोवचे नानातले बारे संतोशारे परडी हासो हे हास्य विनोद एप्रे करून संतोशारे वेळ काडची आशिल्ली तांणी परस्पर प्रीती म्हळ्यार सुरेख म्हणला पळय नरनारायण तांणी म्हूण सांगून आनी युद्धा वेळ कसकस जाल्ले त्या समयांत आमकां कितले सकड दुख्ख जाल्ले मागीर त्याचे तरी कृष्णाले ताणें कितले किरुशिंगेल विशय तांगेल वंशा विशय निंबूचे आस तशी कृष्णान ताका कसले गोत्ता म्हळेल ना कृष्ण म्हळ्यार कोण स्वयं देव न्हय अर्जुनाक पुरे ताणें कसं निमगेला त्या पुरे सांगतर आशिल्लो हांच्यान मागीर कशी म्हूण म्हळ्यार अर्जुनाकय एक चूर पुत्र शोक आशिल्ले अभिमन्यू मेल्लो म्हणलेले तेदना आनी ज्ञाती बांधवाले विशयांत मेल्लींची म्हणलेले विशय दुख्ख अर्जुनाक आशिल्लें धर्मरायाल तितली न्हय जाल्यार आशिल्लें कृष्ण तागेले मना मस्त सांत्वन करता कडेरी एक पंता कृष्ण अर्जुनाले सांगतके पळय अर्जुना तुगेल निमती जावन धर्मरायान युद्धांत जय पाविलो तूं आनी तुगेल भावंडान भीमसेनान नकुल सहदेवान पुराय ಒಟ್ಟು मेळून युद्ध केलेले देखून आजी धर्मरायाक असल निष्कंटक राज्य मेळ्ळा दुर्योधनी युद्धांतूची मेल्लो वय तुगेल मनान तूं हें दुख्खस वय जाल्यार उडगास करी धृतराष्ट्राल चेडवान येद्दोळ ते कसले चांग केलेले आसवय केन्ना पडले धर्म करचे तांणी केन्नाय अप्रिय जालेले उलोवचे करपण तांणी लोभी तसल जन म्हणटना तांगेले लोभा निमती तांगेल आशे निमती तांगेल चुकी निमती तांणी बंधू समेत मरण पाविलीची म्हूण म्हणटा आनी म्हणटकय पळय मुखार सुनू तुमी सुमार काळ थंय हे पृथ्वीर राज्यभार करतर आसताची पुराय जनय तुमगेल प्रजाजन संतोशारी आसताची तुमी राय जावन आसतना आनी एक सांगता तुमगेले विशयांत म्हाका भारी संतोश आसा तुमगेल वट्टू कितले काळ राब म्हळ्यार हांव संतोशार राबता जाल्यार कसो करचें म्हाका थंय हांगा पळय कितले की भोंवलो तुमगेलो वट्टू संतोशार आस केन्ना आयला युद्धा पशी फुडें आयला इतले काळ जाल्ले आनी हांव हांगा राबलें रे म्हगेल बायल चेडू आसाची म्हगेल आन आस म्हगेल अम्म आस देवकी वसुदेव केदना हांव कृष्ण येता म्हूण सांगून राखून बसताची म्हणटना हांव आनी थंय वच्चू का न्हय मागीर एक कसो न्ही म्हूण म्हणल्यार तुमकां खंयचे वेळाकय हांव आस कळ्ळें तुमगेले वट्टू केन्नाकय हांव आस द्वारके चमकलो म्हूण म्हणली कुडले तुमी कृष्णान आमकां सोडले वे म्हूण लेखचे नाका
युधिष्ठिर चंद करून शासन करता केदना तुमका अगत्यस त्या वेळाक आव हांग येवन पावत म्हणेल खंडित ते अर्जुना काही गोतच नमे दुःख जतके तक्क कृष्ण बायसरलो म्हणून जलरी वैनमे तगेल बायल चिरडू आम्या तामगेल बायल चिरडू मोठो संतोष रसच म्हणे ताकाय तगेल बायल चिरडू वसच वैनमे जायत म्हणटा जलर अर्जुन कृष्णा तू म्हाका तुगेले एक विश्वरूप दर्शन दाखोवन तू म्हाका चंगचंग विशय सकड सांगिले आत्त म्हाका वपास एक पंत सांगतवे ते म्हाका पुरे विसरून गेला वरी जल्ला म्हण तेन्ना सांगतके पळय अर्जुना त्या वेळाक तुगेल मन पक्वशिले तशी सनातन जावन आशिल्लें अत्यंत गोप्य जावन आशिल्लें गीता ज्ञान तुका उपदेश केल्लो हांवें आनी परमात्मा म्हळ्यार कसं न्ही परमात्म तत्व म्हळ्यार कसं न्ही तें सांगलें शाश्वत लोक खंयचो उर्ध्व लोका चमकलेल्या जनान वापास येवचें आसा असल पुरे सांगलें जाल्यार इतलें पुरे सांगलें रे तूं आतां म्हाका विसरला म्हाका विसरल्या बरी जाल्ला समपुर्ती उडगास येना म्हूण म्हणलें रे म्हाका हें समाधान जायना हांवें पळय कृष्ण कितले चंद कोण सांगता पळय परमात्मान येवन सांगेल विसरला म्हूण म्हणल्यार मागीर कसं आसा ताजे खातीर तो गुंडान सांगता कृष्ण म्हाकाय आतां विसरला तितली तेदन तुका समग्र गिता ज्ञान दिलें म्हळ्यार आतां तशी दिता म्हूण सांगू मेजान जायना म्हाकाय समग्र पुरे उडगास ना तुका श्रद्धा ना सांगेल पुरे तूं उडगास दवरून घेवका आशिल्लें तूं आतां वपास मेगलें तेंचें तत्व सांग म्हळ्यार तशी संपूर्ण जेवन सांगचें म्हाका जत्वे ना न्हय हांव तेन्ना तुका गीता धर्म कसो म्हूण सांगिल्लें कशी मोक्ष पावचे विशयांत कशें कडेर म्हणटना मोक्ष कसा पावचे मोक्ष प्राप्ती विशय पुरे सांगिल्लें आत्त वपास ब्रह्मपद प्राप्तीक जावका जाल्यार गीता ज्ञान दिवच्या मिज्यान जेत म्हूण लेखला तूं ना इतेक गुतस्वे पळय तुका एक इतिहास सांगता पुढे एकलो असाध्य तेजस्याचो ब्राह्मण ब्रह्मलोका देखून स्वर्गलोक आयलो थंय देखून भुंयचेर देंवलो तेदना द्वारके आयिल्लो तो आमी पळय ताका यथोचित स्वागत करून सत्कार केले कडेरे आमी तागेले मोक्ष धर्मा विशयी जेवन प्रश्न निमगेलेले ताणें भारी चंद उत्तर सांगे त्याची तुका सांगता पळय तो ब्राह्मणान म्हाका हांव निमगेले म्हाका सांगेले ताणें पळय तूं मोक्ष धर्माचे संबंध जावन खंयचे प्रश्न मेगेला निमगेला ताक पुडेचे एक इतिहास हांव तुका सांगता पुड्याकलो काश्यप म्हणलो तपस्वी ब्राह्मण आशिल्लो ताका पुरे गुत्त आशिल्लें तो ताका तिनी त्रिकाल ज्ञानी म्हणीत पुढे जाल्लेले आतां जेवचें मुखार जेवचें पुरे गुत्त आशिल्लें ज्ञानय आशिल्लें परमात्मा विशेश ज्ञानय आशिल्लें आनी जिवनांत सुख दुःख इत्यादी कसं खातीर येवचें जनन कसलें जेवचें मरण कशें जेवचें हें पुरे ताका गुत्त आशिल्लें आनी उच्च आनी नीच प्राणी जेवका जाल्यार कसं निमती ते जेवचे म्हूण न्ही म्हळ्यार पुळ्ळ्या कर्मानुसार जेवचें हें पुरे ताका गोत्त आशिल्लें मात्र सगळो दीस ताणें भोंवतरच रब्बील कडेन रब्बना बशील कडेन बैसना ताजे नंतर ताका सटक्क कोणा लागीं उलोवन बशील कडेन अंतर्धान जेवचे विशयी विद्याय गोत्त आशिल्ली ताका तशी एक दीस तो सिद्ध चारण जन आसा पळय कोणाकय दिसना तांणी तांगेलो ओटो बैसून एकांतांत बैसून उलयत रस्तकय तो तेदनी एक काश्यपान ते एक अन्येक ब्राह्मण कळ्ळें अन्येक ब्राह्मण ताका मेळटा ते पळय तेंच सांगिल्लें सर्व गोत्त आशिल्लो तो ब्राह्मण सिद्ध जनाल ओटो अदृश्य जावन बैसून उलयत रसतनाची काश्यपाक कळ्ळी न्हय हाका पुरे गोत्त आसा जनन मरण रहस्य सुख दुःखा रहस्य ज्ञान विज्ञान म्हाका आनीकय शिकूंक या पळय म्हूण सांगून तागेले वता तागेले चरण धरता अभिवादन करता तो सिद्ध पुरुश निमगीत तूं कसो हांगा येयलो म्हूण काश्यपा तागेले तेजस पळोवनूच भारी आश्चर्य जाल्लें म्हणाले तूं म्हाका गुरू जेवका म्हणून आनी तागेले सावकून थंयचे रबलूकय कडेर म्हणटना ते सांगतात न्हय तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिनः तत्वदर्शिनः म्हणून तशी आनी दीर्घ काल तागेले सेव करतना ते सेवे निमती शुश्रूषे निमती आनी तागेले गुरुभक्ती पळोवन ते सिद्ध पुरुशाक भारी संतोष केलकय तेदना ताणें काश्यपाक परासिद्धी म्हळ्यार मोक्ष पावची कशी म्हूण सांगली पण तो म्हणाले पळय मनशान शुभकर्म केल्यार पुण्य संपादन करता ताजे निमती तो ह्या लोकांतूय संतोष भोगता परलोकांत देवलोकांतूय ताका स्थान मेळटा जाल्यार खंयची लोकांतूय हांगा सुचें 14 लोकांतूय
खंयचेय एक जिवात्मान शाश्वत जेवणाच्या जायना. तपस्से केल्यार ऊर्ध्व लोका वता. तपस्या फल क्षीण गेले नंतर वापस ताण मर्त्य लोकाक येवका. ते वाईट काम केल्यार नरक लोका वता. ते तागेले भोगून जतर कष्ट वापस तो मर्त्य लोकाक येता. तरी आपल्या केन्नाय काम क्रोध कोणाक चड पापकर्म कोण करता तांकां कश्ट हांगा मागीर नरक परलोका वता न्ही नरक यातनात तांकां. तशी एक मनीसो अशी कसं कर्म करता ताजे निमती पुनः पुनः ताका जनन मरण येता. तशी जी तो सांगता हांवें तशीची फुडें कसं सकड पाप कर्म केलें कितकी म्हाका अनेक जन्म जालो. कितली की आम्म जालींची म्हाका येद्दोळतय मस्त आम्मांक गेलो पडटा तो हांव जन्म आयला. कितले की विध स्वभावाचे आन येशिल्लीच म्हाका. तशी प्रति जन्मांत चित्रविचित्र दुःख सुख पुरे भोगला हांव. आनी कसं म्हळ्यार कितले की जन्मांत कितले की जन हांव प्रीत केला. कितले की जन म्हाका सोण गेल्यांची आन अम्मा प्रीत केले जन सोण गेले बायल प्रीत केलेली सोण गेले बामूण प्रीत केलेली सोण गेला. अशी कितले की जन्मांत कष्टार संपादन करचे हांवें ते मिगेल दोळेद्राक सर्व धन नाश जावन वचे. अशें पुरे जत्तर इतली मात्र वे मिगेल बंधू बांधवान म्हाका म्हळ्यार एकाक जन्म एक कश्ट येवन आसचे पळय एका जन्मांत बगून अशें मस्त जन्म जाला म्हणला पळय ताणें. ಕೆಲವು ಜನ್ಮಾಂತ ತಾಕ ಬಂಧು ವಿಯೋಗ ಜಲಕೆ ಕೆಲವು ಜನ್ಮಾಂತ ತಾಗೆಲ್ ಸ್ವಜನನ ತಾಕ ತಿರಸ್ಕಾರ केलके ಕೆಲವು कंचकी एक जन्मांत रायन अपमान केल्लिके. तशी आजी निमती पुरे कसं जाता शरिराकय मनाकय भारी वेदन जाता. अशी कितली की जन्मांत मस्त अपमान जाल्लेलस. कंचकी जन्मांत म्हाका गल्लू शक्ती दिलेलस. कंचकी जन्मांत नरकांत कंचकी 2 जन्मामध्ये नरकांतय पडलेलस. यमाले जागेरी अनेक यातन भोगिलेयस. प्रति जन्मांत आयली नंतर जराव्याधी म्हणलेले असंचेस त्यावेळी भोगला हांव. मस्त दुःख भोगला. शीतोष्ण सुख दुःखादी द्वंद्वय भोगला. तशें आसतना एक पंत म्हाका भारी निराश जाल्ले कडेरी म्हाका दिसलें परमात्माला आश्रय घेतल्यार सुख म्हूण कोणकी सांगिल्लें ऐकून हांव परमात्माले आश्रय घेतले. संपूर्ण त्याग केले. लोकव्यवहारांतू हांव ना जालो. संपूर्ण त्याग केले म्हळ्यार लोकव्यवहार त्याग करचे म्हूण म्हळ्यार संन्यासी जावचे कसले नाका म्हूण सांगून. तशी मागीर हांव परमात्माला कृपा कितकी ब्रह्मतत्व प्राप्त कोरका म्हूण म्हळेले एक आशी म्हाका येयली. ताका पूरक जालेले सकडी वातावरण परमात्मान करून दिल्ले कडेर म्हणटा म्हाका अशी सिद्धी मेळ्ळी. हांव सिद्ध पुरुश म्हूण जालें जाल्यार वापस हे संवसारा येवची तसल कसलेय काम हांव करना म्हूण लेखला. केद्दोळतय हांव हें सृश्टिकार जेतकी तेद्दोळते हांव अशीची अदृश्य जावन बैसून अनेक संसाधन करूं जाता म्हूण लेखूं येता. शिवाय वापस संवसारा येवचें नज म्हूण लेखला हांवें. तशें जावन पळय हें लोकाचें यात्रा जावका जावन परलोका म्हळ्यार उत्तम लोक खंयचे परमात्मा लोक वचुका मागीर थंय दुखून हांव येवचें म्हूण सांगून लेखला. परब्रह्मतत्व पावली नंतर वापस हे लोक हांव येवचें ना म्हूण लेखला. पळय तूं मिगेल्यागी आयलो मिगेल शिश्य जावन राबलो म्हाका कितले सकड सेव केले म्हाका भारी संतोश जाला. आनी कसं तूं मिगेल निमती तुका जावका म्हूण आशस्वे म्हूण म्हणटरस आनी म्हणटके पळय हांव सिद्ध पुरुश म्हणटा म्हाका त्रिकाल ज्ञानस पुरे जनाल मनांत कसं म्हूण म्हणलेली म्हाका सांगूं येता. तूं हांगा कसं खातीर येयला तुगेलो उद्देश कसले म्हूण म्हणलेले म्हाका गोतस. हांव हांगा दुखून आनी मिगेल जाल्ले मिगेल जायत येयले हांव परलोका म्हळ्यार परमात्माले वच्चाक वेळ लाग येयला. हांव हांगा दुखून वच्चे पशी फुडें तुका कसले निंबूचे आसले मिगेले निमगी म्हूण सांगून हांव निमगी सांगता तुका म्हूण म्हणटरस इत्याका म्हळ्यार तुगेले वयर म्हाका भारी संतोश. तूं मिगेल सेवा चंद करून केला न्हू मस्त संतोश म्हाका. तशी तुका बरें जेवचें कसं न्ही तें हांव सांगता म्हूण ते दना म्हणटके कसं न्ही तो काश्यपू ताका नमस्कार करता आनी तो प्रश्न निमगिता कथम शरीरम चवते कथम चैवोपपद्यते कथम कष्टाश्च संसारात संसारन मरिमुच्यते म्हूण म्हळ्यार हे शरीर इतिकतीर पोण वता. पेळ्ळी नंतर त्या शरिरांतर्गत जावन आशिल्लो जीव तो खंयच्या शरिरा वता कशी ताका अनेक शरीर मेळटा. हांगा दुःख भोगती त्याक सुख भोगती त्याक मागीर शुभाशुभ कर्म ताजी फल तो कसो अनुभविता. देहत्याग केल्ली नंतर तो विदेह जल्लो न्हय तेदना तो खंय आसता
कसल करता या पुरे निमकीतन तो सांगता पळय शुभकर्म आणि अशुभ कर्म कसले कोरो अन्यक शरीराक अन्यक शरीर प्राप्त जेवच्या कारण यांचे पुरे कर्म जाता कळवे एकाच वेळे शुभकर्म केल्ले म्हूण जाल्यार अन्यक शरीर पावतना शुभकर्म फल दित वय ताका तो चांग भोगता वय जाल्यार तागेल शुभकर्मा फल क्षीण जाता जाता हागेल आयुष्य क्षीण जाता त्या वेळाक केलो पंत खंयची एक जन्माचे पापकर्मा निमती अधर्मी जेवचे काही पुरतो विनाशकाल लागेतन तागेल बुद्धी व्यत्यास जावन तो अधर्मी जेवचे काही पुरो तेदन वापस तो अशुभ कर्म करता ताका समजावन तिर्यक येवन तुज्या जन्मा येता अशी जातर आसता की केलो जन्मान तो दूषित अन्नपान करू पुरो म्हळ्यार मांस मद्यादी म्हणटा पळय केलो जन्मान तो एका एक विरुद्ध गुण सूची आहार सेवन करू पुरो केलो जन्मान तो अतिभोजन करतलो तसले केलो जन्मान तो भोजन करनाशी भुकेर आसच्याक ताकद तशील तसले कशी जाता म्हणून सांगू जायना केलो पंत विपरिमीत व्यायाम करता हाका पुरे कारण कसं जालें म्हळ्यार मनोनिग्रह नान शिरपचे जन्मांतू आमी करचें काम पूर्वजन्माक कर्म संबंध जावन सुचेची जाल्यार मनो निरुद्ध करूं गोत आसल्यार ह्या पुराय निवारण करूंकय जाता तशी अनेकानेक कारण आस जिवाक शरीर मेळच्याक आनी शरीर नाश जावन वचच्याक तशी हे पुरे सांगता तो आनी जिवांतू ये कफ वात पित्त जेवो सात्विक राजसिक तामसिक प्रकृती निमती कसल कसल सकट जाता म्हणून सांगता आनी एक जीव देहधारी जावन आसतना तागेल इंद्रिया मूलक शब्द रूप रसगंध स्पर्श कशी अनुभव करता आनी आहार सेवन करून कशी तुष्टी पावता पुष्टी जाता हे पुरे विशय तो सिद्ध पुरुषू सांगता अन्य कसने म्हळ्यार अंत्यकालू लागेतना शरीरांतू चेतनश्च पुरो जाल्यार ताका कसले मनांतू आसना इतक म्हळ्यार मरण लागेतना त्या जिवाक ज्ञानशक्ती कसं आस तें तमस म्हळ्यार अविद्या यो हांव आतां मरता न्हय म्हूण म्हणलेलें हाजे निमती तो विचलीत जाता त्या वेळाक वायू ताका भायर घेवन वता जिवाक ताजे नंतर एक व्हड उच्च आसा शरिरा दुखून जीव भायर येयल की मागीर ते जीव शुभाशुभ कर्मा फल ते जिवात्मा वटू वचून देखून तो जीव शरीर वापस घेवचे पशी फुडें शुभकर्मा समजावन शुभ लोकाक वता उत्तम लोकाक वता पापकर्म केलेले भोगूक वापस पापी लोक नरक लोक म्हणटात थंय येता जाल्यार वेदांत शास्त्र कोण अध्ययन केला पळय विद्वांस तांकां प्राणोत्क्रमण कालांतू ते मनशा लक्षण पळितनाची तो पुण्यात्मकी पापात्मकी म्हूण कळटा कशी म्हूण म्हणल्यार पळय सिद्ध जनाक तांकां दिव्य दृश्टी आसा एक शरिरा दुखून भायर येतना तो जीव पापिश्ट की पुण्यमंत जीव म्हूण कळटा आनीक शरीर पावच्याक गर्भ प्रवेश करचे जिवा पळयतना तेदनाय तांकां कळटा हें पापिश्ट जीव खंयची एक अधम योनींतू जन्मा येता तशें परे करता कळटा तांकां गोतनान तिल कसलें ना सिद्ध जनांक तशी आनीक कसं म्हळ्यार पळय हाका कर्मभूमी म्हणटाची भारताक म्हणटना हांगा येयले सर्व जीव शरीर घेवन येयले हांगा येता पूर्वजन्मा कर्मफलाक समजावन शुभकर कर्म की पापकर कर्म की हांगाय करता आनी केल्लेले कर्म अनुसार जावन बगे बगे दुख्ख हांगाय भोगता परलोकांतूय भोगता तशी हांगा पाप कर्म कोण केला तांणी नरका वताची अधोगतीक वताची पापिश्ट मनशाक नरकांतू नाकजलेली शिक्षा दिताची यमदूत मागीर चांग केल्ले जनाक स्वर्ग इत्यादी ऊर्ध्व लोक मेळटा थंय तो भारी संतोशारी आसता आतां कळ्ळी न्हू तुका कर्माचे गती कसली म्हूण सांगून खंयची कर्माक कसली गती मेळटा म्हूण सांगून तुका कळ्ळी न्हय जाल्यार एक ऊर्ध्व लोका चमकले म्हणले कुडले संतोष पावचे ना तांगेले पुण्यक्षय जाली कुडले पुण्य लोकां दुखून तांणी तोग्गू पडूं का तशें जावन जिवात्माक
येवचे वच्चे गमन आगमन म्हणटाचे हेज्यात रस्ता स्वर्गांतूय तांकां आतां स्वर्गाचे मुखेलीचे म्हणले क्या मस्त जन मस्त नमने पुण्य कर्म करून स्वर्गा बद्दल जनसाचे सर्वातल जीव जाल्यार त्या जिवाक थंय एक दिव्य शरीरय मेळटा जाल्यार स्वर्गांतूय पुरायजना एकल एक स्थान मेळटा म्हूण सांगूं जायना तांगेल पुण्यफला समजावन स्वर्गांत एंट्री मेळ्ळा जाल्यार थंय उत्तम मध्यम नीच स्थान म्हूण आसा थंय संतोशू आसच्या पुरो थंय संतोशू आसच्या पुरो तांकां जाल्यार थंय एक न्यूनत आसा कसं नाही म्हणून म्हळ्यार थंय पळय उत्तम स्थान मध्यम स्थान अधम स्थान आसा कशी भुलकांत एक जीव शरीर घेवन येतरी मनुष्य जावन येयले जेन्ना चड तें दुख्ख सुचें आयली नंतर मिगेला पशी वैर सत्तांनी मिगेला पशी चांग जावन आसच म्हणून दुख्ख भोगतर आसता पळय तशीची स्वर्ग म्हणले लोकांतू असले एक दुख्ख ताचें आसता तांतूय उत्तम स्थान मध्यम स्थान अधम स्थान म्हूण आसा पळय तेदना ते जीव थंय ताका स्वर्ग लोकांतू एंट्री मेळ्ळा स्वर्ग लोकांत ताका एक उत्तम शरीर मेळ्ळा दिव्य शरीर मेळ्ळा जाल्यार तो आनी एकलो मेगला पशी चड सुख भोगता म्हूण सांगून थंय तो एक नमने मनांत दुख्ख भोगू पुरो म्हणटना स्वर्गांतूय मनांत थोडे दुख्ख न्ही आसा म्हूण सांगून आनी तुका जीव गर्भा प्रवेश करून जन्म कशी पावता म्हूण तुका हांव सांगता पळय हांगा तुका सांगली न्हय ह्या लोकांतू कसं पाप पुण्य करता ताजें फल विंगड लोकां वचून अनुभविसून आयल्यार वापस गर्भा येतरी वापस ते कितले जन्म जन्मांतराचे चांग वायट कर्मफल जिवान भोगूंक आसा ताजे खातीर कर्मफल आमी केल्ले कर्म कशें आसा म्हणून मना व्हरून घेवन आमी कसले कर्म कोरका म्हूण म्हळेले मना व्हरून घेवका हाका सतशास्त्र अध्ययन जावका उदरेत आत्मानाम म्हूण सांगून कृष्णान सांगला पळय भगवद्गीतेन तशी खंयचेय एक जिवान ताका ताण उद्धार कोरका जाल्यार त्या शरिरा निमती कसले कोरका म्हूण म्हळेलें त्या जिवानाची कोरका जाता तशी त्या पुराय सांगता तो आनी तो सिद्ध पुरुश सांगतरस आनी खंयची निमती खंयची योनी तो येता पळय सुरवेक तागेले जनन कशें जाता सांगता शुक्रम शोणित संसृष्टम स्त्रिया गर्भाशयं गतं क्षेत्रं कर्मजम् आपनोति शुभं वा यदि वा अशुभं सुरवेक पुरुषाल विर्या प्रवेश करतके मागीर थंय पुरुषाले विर्या दुखून स्त्रियाले देहा वता त्या स्त्रियाल रजस्सा वोट मेळटा आनी स्त्रीले गर्भाशया वता गर्भाशया वचून जिवाक मेळ्ळेले क्षेत्र म्हळ्यार ते स्त्रीले गर्भ ते चांगसच्या पुरो अशुभश्च्या पुरो म्हळ्यार शुभ जन्म मेळो पुरो नीच जन्मय मेळो पुरो शुभ स्त्रीले पोट्टांत जन्मा येवच्या पुरो एक नीच योनींत नीच स्त्रीले पोट्टांत जन्मा येवच्या पुरो ते तागेले कर्माक अनुगुण जावन वचचे तशी पळय एक पंत परब्रह्मा पावलो म्हूण जाल्यार मागीर ते जिवाक कसले आसक्ती आसना उपास खंयचें शरीर मेळना ताका आसक्ती आसना न्ही ताका मेळना तशें जावन परब्रह्म मेळची जागो मोक्षधाम शाश्वत म्हणून सांगून म्हणचें तशी गर्भ प्रवेश करून ते वपास गर्भा दुखून भायर वतय ताका फुडले पुरे उडगास आसता भायर येयले कुडले तो विसरो पुरो जाल्यार पुण्यकर्म की पापकर्म की कितले जन्मांत कसं केला की पुराय जावं फुडले जन्मांत कसं केला की पुरे कर्मा फल अवश्य जावन तो अनुभविसीत म्हणलें खंडीत पाप कर्मा फल जावो पुण्यकर्मा फल जावो उपभोग करता क्षीण जातर आसता म्हळ्यार पापकर्मा फल मस्त दुख्ख आमी भोगता जाल्यार ते भोगता ते दुख्ख पुरे क्षीण जावन मागीर सूख मेळचें शूर जाता तेची पुण्यकर्मा फलय तशी सूख भोगून ते पुण्यकर्मा फल उणी जाता दुख्ख भोगूकय पुरतो तशें जावन हें मनुश्य त्या दोळते जन्मा येता त्या दोळते कर्म संचय तो करता तशें जावन मनशाक मोक्ष प्राप्ती करून घेवची कशी म्हूण म्हळेलें मना आयली म्हूण जाल्यार मात्र ताका कर्मचक्रांत दुखून भायर येवचें जाता ना नतलें जायना आनी तो सांगता की भिन्न भिन्न योनींत जन्मा येवचे मनुष्य कसं निमती कसं कर्मा अनुष्ठाना निमती सूख भोगताची तेवय तुका सांगता म्हूण सांगून सांगता की दान व्रत ब्रह्मचर्य
वेदाध्ययन, इंद्रिय निग्रह, प्रशांतता आणि समस्त जीवांगेल विषयांत बारी प्रीती, अनुकंप, मना संयम, दयापरता, विंगडाल संपत नक्का म्हूण दिसचे. प्रपंचांतू आशिल सर्व प्राणीन सुकारो सुका म्हूण सांगून दिसचे. आनम्माल शुश्रूष करचे. देवांगेल पूजा, अतिथी सत्कार, मलगडांगेल सत्कार या प्रयश्चे पंचयज्ञ म्हूण लेख्याचे. इंद्रिय हतोटी दवरून घेवचे. आम्ही शुभकर्म करचे, दुसऱ्यांक शुभकर्म करच्याक प्रेरण दिवचे. या पुरे सत्पुरुषांगेल लक्षण म्हूण म्हणटाचे. या पुरे केल्ली म्हूण जाल्यार धर्मू वरला म्हूण सांगू येता. स्थिर जावन वरला म्हूण सांगू येता. धर्म स्थिर जाली म्हूण जाल्यार प्रजावर्ग पुरे संतोषार आसता म्हूण सांगता. सत्पुरुशांतू हे पुरे अनुष्ठान आमी पळोवं म्हूण सांगून सांगता तो. मागीर ही सांगता काही कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय, धर्मानुसार कोण व्यवहार करता तो खंयचेय स्थितीर असो शुभफल ताका मेळटाची मेळटा. कितलीकी काला नंतर हे भवबंधना दुखून तो मुक्त जाता म्हळ्यार खंडीत. तेच्यावन उडगास असो, खंयचेय जीव असतो, मनुष्य असो, खंयचे योनींत येयल्लो प्राणी असो, फुडल्या जन्माक कसो कर्म केला ताजी फलाची अनुभवसी तर आसता. निजावनू जीव निर्विकार परब्रह्मालवरीचे जीवही निर्विकारो सकड म्हणटात जाल्यार थंय ताका जन्मू असं म्हणटा एक विकार येता. आणि हे जगत्यांत पदे पदे जन्म येता. तशें कारण कसं म्हूण जाल्लें, ताणें केल्लेलें कर्म. हे पुरे विशय तो सिद्ध पुरुश सांगतात. तेंची तुका हांव सांगतरस म्हूण सांगून त्या काश्यप ब्राह्मणाक सिद्ध पुरुशान सांगिल्ले विशय हांगा युधिष्ठिराक कृष्ण सांगता. गीती अर्जुनाक कृष्ण सांगता. ताणें गीती निमगेला न्हय. फुडले म्हणके म्हाका गीत सांग म्हूण सांगून वापस गीतेन तूं कसं सांगला ते पुरे सांगता तो. कळ्ळें. खंयची समाधारी काश्यपनी तागेल गुरू सिद्ध पुरुशाल समाधारी पुरे कशी पळय प्रापंचिक विशयांतुले सर्व सुखापेक्षा त्याग करका, देहावयचे अभिमान सोडका, कोणाक कोण मित्र की कोण शत्रू की कसले जेवो एकलेकान घेवका, द्वंद्वश्च नज हे पुरे गीते सांगिल्लेची परिपूर्ण जावन सांगना म्हूण कृष्णान म्हणला न्हय. म्हाका उडगाशील तितले सांगचे म्हणून. तुका काश्यपांनी सिद्ध पुरुशाले एक तांणी कसं उलयल्लें पळय तेची तुका गीते रुपार सांगता म्हूण तो सांगता. तशी कितलीकी सकड गीते आशिल्ले विशय नैनम चिंतन्ति शस्त्राणी न चैनम म्हळ्यार हे आत्माक मरण म्हणलेलें ना हे पुरे सांगता तो. कळ्ळें. आनी इंद्रिय कोण हतोटी दवरतकी, दृढचित्त जावन आसतकी, जितेंद्रियत्व जावन आसतकी तसल साधकाक मात्र परमात्मा मेळटा म्हूण सांगून. तशें जावन पंडित जावो ज्ञानी ब्राह्मणान सतत तपश्चर्या व्रताचरण नियम सकट दवरून घेवन अनुष्ठान धर्मशास्त्रांत कसं सांगला ते अनुष्ठान करका. तशें जाल्यार मात्र ताका परब्रह्मतत्व जावं तागेलें आत्मतत्व ताका मेळटा म्हूण सांगता. मागीर ध्यान करची कशी, समाधी स्थिती म्हळ्यार कसं न्ही हे पुरे सांगता. एकांतार बैसून ध्यान करका म्हूण. मागीर इंद्रिय समुदाय नियम करका. हे गीतेन तुवें सांगला संनियम इंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धय म्हूण. हांगा संनियम्य इंद्रिय ग्रामम निर्घोषम निर्जने वने. इंद्रिय समुदाय कोण नियमन करूं गोत्तस, कोणा बशाक हाडू गोत्तस, निर्जन सुचे अरण्या भितर बैसून कोण तपस्ये करता हे पुरे तांणी एकाग्रचित्त जावन आसून ध्यान करका त्या पुरे सांगता तो. ताजे नंतर मनशान पोट्टाक घेतिल्लो आहार कशी पचन जाता, पचना जाली नंतर ते रक्तरुपांत कशी परिणाम जाता हे पुरे विशय सांगता. मागीर मनशान खाल्लेले अन्न, मांस, मेदसू, स्नायू, हड्ड पुरे पुष्टी करून पोषण करता. तशें जावन न्हय देहदारी मनशांक गेले एक समस्त शरीर वर्धन जावचें, वर्धन म्हळ्यार वाडचें म्हणटाचें. तशी इत निमती म्हूण म्हळ्यार तांणी मनुष्य जल्लेले जन हांगा तेंचे सांगता रस्तो
कसं न्हय म्हळ्यार हाका कारण परमात्मुची म्हूण सांगून सांगता. तेदना तो निमगीत काश्यप ब्राह्मण प्रति दिवस मनशान पोटाकितील आहार कशी पचन जाता, पचन जाल्ली शक्ती रुपार कशी कन्वर्ट जाता, रक्त रुपार कशी कन्वर्ट जाता, अन्य कसं न्ही म्हूण म्हळ्यार खावचे आहार पोट्टा वचे म्हूण जाल्यार देह आसूचे मांस मेदस्सू नर हाड्ड हे पुरी कशी घटी जाता म्हणून प्रति एक सांगता. उसूर घेवची ताका जिवान देहा मूलक ओसूर सोडचे कसल्याक ह्या पुरे निमगिता. त्या वेळाक उत्तर ताका तो कृष्णा लागीं कृष्ण ताका उत्तरय सांगता अर्जुनाल प्रश्नेक. म्हळ्यार कोणाले कश्यप ब्राह्मणाले न्ही त्या सिद्ध पुरुषाले कन्वर्सेशनार उत्तर सांगता रस. आत्मसाक्षात्कार म्हळ्यार कसं न्ही, आत्मसाक्षात्कार मेळ्ळेले मनशा पळयतना कळतवे कशी कळटा ताका ते आत्मसाक्षात्कार जाल्ली कुडले जिवाक हांव शरिरा दुखून भायर चमकला म्हणून प्रत्येक जावन आसा म्हूण सांगून अनुभव येतके. तशें जावन देवान सांगिल्लें पळय जिवान ताका आश्रय घेवन मोक्ष धर्म मोक्ष पावचे काय. तशी मनशाले अमृतत्व म्हणटा जिवाले तेव्हाय अवकारण ताकाय म्हूण तदेवम आश्रयम म्हूण सांगून म्हणला पळय तेव अनुपश्यती म्हूण सांगून ह्या पुरे रहस्य जावन विशय धर्मसूक्ष्म तुका सांगता म्हूण सांगून काश्यप ब्राह्मणा लेगी तो द्विज तागेले शिष्य जाला न्हू तो सांगता की पळय हांव पुरे विशय तुगेले सांगले तूं आनी मुखारी प्रयाण करीत हांगू दुखून कशेची तुका खंय वच्चो काय म्हूण दिसता तूं वच्चो येता नानातले तुगेले जाग्याकय तूं वच्चो येता म्हूण सांगून कश्यप शिश्या लेगी तो ब्राह्मण सांगता. त्या वेळार तो काश्यप शिष्यो तो तागेले इच्छानुसार खंय वच्चो काय म्हूण दिसता थंय तो चमकलो म्हूण. तशी मोक्षधर्म म्हळ्यार कसो म्हणू ह्या ब्राह्मणान पुरे सांगिल्लें हांव आयकलेलो. तूं आतां सम आयकलवे तशी पळय तूं युद्धा वेळाकय तुका हांव रथार बशिल्ले कडेन हें आत्म परब्रह्म तत्व ज्ञान दिल्लेलें. तुका तेदना व्यग्रत मनान तो आशिल्लो दिसता नानातले तुका विसरची कसल्याक तूं सर्व विसरून वपास तेंच निमगीत म्हूण म्हळ्यार तूं समज कसले आयकून घेनी म्हूण सांगून म्हाका दिसता म्हणून अर्जुनाक कृष्ण सांगता. आनी सांगता की सनातन धर्मूची म्हळ्यार सनातन धर्मा निमती सर्व जन नीती नियमार आसतात न्हय हेंचे तो सांगता. सनातन धर्म गोतशील देखून तूं नितिमंत जावन आसा अर्जुना म्हूण सांगून सांगता. तशी आनी हें ब्राह्मण गीता म्हूण म्हणलेलें एक आसा हाजे नंतर ते आमी पायच्या दिसाक पळोवया. आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.